याच्यानंतरचा आपला दुसरा प्रकार आहे वर्तुळ. तर वर्तुळामध्ये पहिल्यांदा हे आपण एक वर्तुळ काढून घेतलेलं आहे. मी पेन पूर्ण आकृतीला चेंज करते म्हणजे ओळखायला येईल. तर हा पहिला भाग आहे. याच्यामध्ये आपण प्रत्येक रेषेला पेन चेंज करतो, त्याच्यामुळं 3 वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा आहेत, ती ओळखायला मदत होईल. तर हे वर्तुळ म्हणजे ही कडा असते, याला आपण काय म्हणतो? परिघ. ही जी याला काय म्हणायचं, आपलं जे सेंटरचा एक बिंदू असतो त्याला आपण केंद्रबिंदू म्हणतो. नंतर ही केंद्रबिंदूतून गेलेली रेषा आणि दोन्ही वर्तुळाच्या दोन्ही टोकाला जोडलेली असेल तर त्याला काय म्हणतो आपण? व्यास म्हणतो. आणि केंद्रबिंदूतूनच निघालेली पण फक्त एकच टोकाला जोडलेली असेल रेषा तर त्याला आपण त्रिज्या म्हणतो. आणि केंद्रबिंदूतून नाही गेलेल्या रेषेला म्हणजेच जी वर्तुळामध्येच असते पण वर्तुळामधूनच असणाऱ्या आणि दुसरे वर्तुळाचे 2 बिंदू जोडणाऱ्या रेषेला आणि केंद्रबिंदूतून न जाणाऱ्या रेषेला आपण जीवा म्हणतो. जीवा आणि व्यास याच्यामधील फरक काय आहे की जीवा ही केंद्रबिंदूतून जात नाही आणि व्यास हा केंद्रबिंदूतून जातो. आणि आपण पट्टीनं मोजून पाहिलं तर ही त्रिज्याचं जेवढं माप आहे का त्याच्या दुप्पट हा व्यास असतो. म्हणजेच व्यास बरोबर आपण असं म्हणू शकतो की व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या. म्हणजेच व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. मग आपण सगळ्या याच्यामध्ये कुठलं पाहिलं? हे परिघ, ही जीवा, हा व्यास, हा केंद्रबिंदू आणि केंद्रबिंदूतून निघालेली त्रिज्या. व्यास आणि त्रिज्येमधला फरक म्हणजे त्रिज्या फक्त केंद्रबिंदूतून निघते आणि फक्त एका बिंदूला जोडते आणि व्यास हा केंद्रबिंदूतून जाणारा आणि वर्तुळाच्या 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला आपण व्यास म्हणतो. व्यास हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो. आपण अशा प्रकारचे भरपूर सारे व्यास आणि त्रिज्या याच्यातून काढू शकतो. उदाहरणार्थ मी आणखी एक त्रिज्या तुम्हाला काढून दाखवते. तर आपण इथं पण एक काढू शकतो, असं ही पण त्रिज्या काढू शकतो. हीच त्रिज्या जर आपण पुढे असं घेतली तर हाच व्यास बनतो. मग जीवा पण आपण भरपूर काढू शकतो. इकडे पण दुसरे 2 बिंदू जोडू शकतो. म्हणजेच हे आपण 2 बिंदू जोडले तर एक जीवा तयार होतो. असे भरपूर आपण जीवा काढू शकतो. तसेच व्यास, त्रिज्या काढू शकतो. तर अशाच प्रकारचे प्रश्न मग आपल्याला पुस्तकामध्ये त्यांनी दिलेले आहेत. ह्याच जीवा, व्यास आणि त्रिज्या कशाला म्हणतात तेच. आणि नंतर इथं प्रश्न विचारलेला आहे की खालील वर्तुळाच्या आकृत्या पाहून बाणाने दाखवलेल्या रेघा जीवा, व्यास, त्रिज्या यापैकी काय आहेत हे त्या खालील चौकटीत लिहा. तर पहिला आहे काय? सेंटर आहे. सेंटरचा बिंदू म्हणजेच काय असतो? तो केंद्रबिंदू असतो. आणि केंद्रबिंदूतून न जाणाऱ्या पण वर्तुळाच्या 2 रेषा जोडणाऱ्या रेषेला आपण काय म्हणतो? याला आपण जीवा म्हणतो. ही आहे जीवा. आणि केंद्रबिंदूतून जाणाऱ्या आणि वर्तुळाच्या 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला आपण व्यास म्हणतो. आणि केंद्रबिंदूतून जाणाऱ्या आणि वर्तुळाची एकच बिंदूला जोडणाऱ्या रेषेला आपण त्रिज्या म्हणतो. तर अशाच प्रकारे तुम्ही हे सराव करण्यासाठी एक गोल काढून त्याच्यामध्ये मनाने जीवा, व्यास आणि त्रिज्या काढून घेऊ शकता. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आणखी जास्त राहील. मग तिसरा प्रकार आपला काय आहे? भौमितिक आकृत्या म्हणजे शिरोबिंदू व बाजू. खालील आकृत्यांचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा. तर पहिली आकृती आहे इथं, हा आहे आयत. हा दुसरी आकृती कशाची आहे? चौरस. आणि तिसरी आकृती कशाची आहे? त्रिकोण. तर इथं त्यांनी विचारले आकृतीचे नाव, कडांची संख्या आणि कोपरे. तर पहिला काय? आयत, दुसरा चौरस, तिसरा त्रिकोण. मग याचे कडांची संख्या. कडा म्हणजे काय?
तर या ज्या रेषा आहेत आपण ज्या रेषाने जो आकृती बनते त्या रेषेला आपण कडा म्हणतो. म्हणजेच ह्याच्यात मग ही 1, ही 2, ही 3, ही 4 अशा 4 कडा आहेत. याच्यामध्ये पण 1, 2, 3, 4 ह्या 4 कडा आहेत. त्रिकोणामध्ये 1, 2, 3 अशा 3 कडा आहेत. मग कोपरे म्हणजे काय, जिथं 2 रेषा मिळून जे एक तयार होतो इथं कोपरा, ह्याला कोपरे म्हणतात. मग हा एक कोपरा, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा अशा प्रकारे 4 कोपरे. मग चौरसाला पण तसेच 1, 2, 3, 4 कोपरे आहेत. आणि त्रिकोणालाही 1, 2, 3 असे 3 कोपरे आहेत. नंतर आयत, शिरोबिंदू विषयी माहिती सांगितली, आयताविषयीच आहे हा. तर आयताला किती शिरोबिंदू असतात, म्हणजे 2 रेषा जिथं भेटतात त्याला काय म्हणतात आपण, 2 बाजू जिथं मिळतात त्याला शिरोबिंदू म्हणतात. मग ह्या आयतामध्ये इथं 1, 2, 3, 4 असे 4 शिरोबिंदू आहेत. म्हणजे शिरोबिंदू ड, शिरोबिंदू क, शिरोबिंदू ब, शिरोबिंदू अ असेच यालाच ह्याच्यामध्ये आयताचे सर्व कोण कसे असतात, हे काटकोन असतात. काटकोन असतात म्हणजे मग असे आपण कोणाचे प्रकार पाहिले होते. त्याच्यामध्ये हा एक वर लंब असलेली रेषा आणि खाली आडवी असलेली रेषाच्या मध्ये इथे एक कोन तयार होतो, याला आपण काटकोन म्हणलं होतं. मग इथे एक काटकोन तयार होतो, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. अशा प्रकारे आयताला 4 बाजू म्हणजे 4 कडा, 4 शिरोबिंदू आणि 4 ठिकाणी काटकोन तयार होतात आणि त्याला 4 कोपरेही असतात. मग ही झाली आयताविषयी माहिती. नंतरची आकृती आहे चौरस. तर चौरसाला पण 1, 2, 3, 4 बाजू असतात. आयत आणि चौरसामधला फरक म्हणजे काय, तर आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात आणि म्हणजे ही बाजू ह्याच्याशी समान असते, ही लांबी असते ह्याची जास्त. चौरसाच्या तसे 4ही बाजू पण समान असतात. मग यालाच शिरोबिंदू पण याला पण 4 असतात. म्हणजे ही एक रेष आणि ही एक रेष, ज्या ठिकाणी बिंदू येऊन मिळतो त्याला आपण शिरोबिंदू म्हणतो. मग शिरोबिंदू प, शिरोबिंदू म, शिरोबिंदू र, शिरोबिंदू स असे 4 शिरोबिंदू आहेत. आणि याचे सर्व कोण कसे असतात, हे काटकोन असतात. नंतरची आकृती आहे त्रिकोण. त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात, तर ही एक रेषा आहे आणि ही एक रेषा आहे. कुठं येऊन मिळालेली आहे, तर बिंदू य पशेच. म्हणजे आपण ह्याला यला एक शिरोबिंदू म्हणू शकतो. हा एक शिरोबिंदू, हा दुसरा, हा तिसरा असे एकूण किती 3 शिरोबिंदू आहेत. व याला बाजू किती आहेत, ही य र ल आणि यल अशा 3 बाजू आहेत. मग याच्यावरच आपल्याला खाली प्रश्न विचारलेत की खालील आकृत्या पाहून सारणी पूर्ण करा. हे काय त्रिकोणाचे आहे, बाजूंची नावे. मग त्रिकोणाच्या बाजू किती आहेत, तिथं 3 असतात त्रिकोणाला बाजू. कुठल्या कुठल्या, मग बाजू अ क, बाजू क ब आणि बाजू अ ब अशा 3 बाजू आहेत. मग ते शिरोबिंदूंची नावे काय आहेत, तर शिरोबिंदू अ, शिरोबिंदू क, शिरोबिंदू ब असे 3 नावं आहेत. तसेच आयतामध्ये याला बाजू किती आहेत, बाजू क घ, बाजू घ ग, बाजू ग ख ग आणि बाजू क ख अशा 4 बाजू आहेत. आणि शिरोबिंदू किती आहेत, 1, 2 म्हणजे शिरोबिंदू क, शिरोबिंदू घ, शिरोबिंदू ग, शिरोबिंदू ख असे एकूण 4 शिरोबिंदू आहेत. आणि या चौरसाला किती बाजू आहेत, तर बाजू ट म, बाजू म प, बाजू प ठ आणि ट ठ अशा 4 बाजू आहेत. आणि शिरोबिंदू विचारले तर शिरोबिंदू ट, शिरोबिंदू म, शिरोबिंदू प, शिरोबिंदू ठ. अशाच प्रकारे तुम्ही आता कुठली पण आकृती दिली तर बाजू आणि शिरोबिंदू ओळखू शकता. मग तुम्हाला सराव करण्यासाठी आणखी अशा आकृत्या तुम्ही स्वतः नुसतं असं पेज घेऊन त्याच्यावर आकृती काढायची आणि त्याच्यावर बाजू, शिरोबिंदू, कडा लिहायच्या, म्हणजे ते लक्षात राहायला सोपं होतं. तसेच हे वर्तुळ तुम्हाला होमवर्क सांगते आज की हा एक नुसतं एक रिकामा वर्तुळ तुम्ही घ्यायचा, बघायचा नाही. आणि त्याच्यामध्येच तुम्ही मनानं परत जीवा, व्यास, त्रिज्या आणि शिरोबिंदू काढून घ्यायचा. मग हे असं मनानं काढलं तर कायमचं लक्षात राहील. अशाच प्रकारे अभ्यास करत राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा.